आपल्यासोबत बोलण्यासाठी सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा सर सोडले गेलेले आहेत. सर, काय सांगाल? आज एक SITने ॲफिडेविट दाखल केलेला आहे कोर्टामध्ये, ज्यामध्ये खूप खुलासे केलेले आहेत की दिशा सालियन हिच्यावरती कोणताही अत्याचार झालेला नाही. दुसरी गोष्ट, दिशा सालियन त्यावेळेस मद्यधुंद अवस्थेमध्ये होती. एक प्रकारे कुठेतरी आदित्य ठाकरे ज्यांच्यावरती आरोप झाले होते या सर्व प्रकरणामध्ये, त्यांना कुठेतरी क्लीन चिट देण्याचाच मार्ग यामधून दिसतोय. काय नेमकं प्रकरण, काय नेमकं सांगाल? ठीक आहे, चांगला प्रश्न विचारला आहे. एक तर पहिली गोष्ट, काही लोकांनी काय असं चालवलं की हे रिपोर्ट दिला आहे SIT, रिपोर्ट वगैरे नाही आहे आणि काल नाही दिला आहे. तो 17 जून 2025ला ॲफिडेविट दाखल केला आहे, त्याला फक्त काल सर्क्युलेट केलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी की या केसमध्ये दिशावर असा आम्हाला काही अत्याचार झाल्याचं किंवा मर्डर झाल्याचं असं आम्हाला आढळून आलं नाही. कशाच्या आधारावर सांगितलं त्यांनी? जुना जो रिपोर्ट होता त्याच्या आधारावर, ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट, अपघाती मृत्यू नोंद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण ही SIT तर आता काही दिवसांपूर्वीच गठीत केली होती आणि महायुती सरकारने गठीत केले होते. तेच तो प्रश्न आहे. 30 एप्रिलला 2025ला आत्ता जे जर तुम्हाला आठवत असेल की ह्या मॅटरची सुनावणी झाली, मी तुम्हाला पण इंटरव्ह्यू दिला होता सान TV ला, तेव्हा जस्टिस सारंग कोतवालने स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की मर्डरची तक्रार आहे 25 मार्च 2025ची, मर्डर आणि गँगरेपची. तुम्ही FIR नोंद न करता SIT कोणत्या प्रोव्हिजन खाली इन्व्हेस्टिगेशन करते? तर त्याच्याकडे उत्तरच नव्हतं काही. म्हणजे आम्ही ॲफिडेविट देऊ. मग ॲफिडेविटमध्ये कोणाला उत्तर द्यायला सांगितलं होतं? तुम्ही ऑर्डर वाचा. काल हाच प्रश्न गडकरी साहेबांनी त्यांना विचारला की आम्ही आदेश दिला होता म्हणे फक्त चीफ सेक्रेटरीने उत्तर द्यायचं. 9 रिस्पॉन्डंट आहे, फक्त एकाला सांगितलं होतं म्हणे, ते तुम्ही कंप्लाय नाही केलं. आणि हा जो पर्सन ॲफिडेविट दाखल करतो शैलेंद्र नगरकर, हा पार्टीच नाही आहे म्हणे याच्यात. दुसरी गोष्ट, त्याला ॲथॉराईज पण नाही केलं आहे चीफ सेक्रेटरीने. मग तुम्ही कसं काय देताय? मग या आधारावर कोर्टाने सांगितलं तुम्ही इन्स्ट्रक्शन घ्या, त्यांचं काही हे नाही केलं आहे. आणि तसंही हा खोटा ॲफिडेविट दिलं म्हणून हे PI शैलेंद्र नगरकर आणि तो ॲफिडेविट बनवणारे सरकारी वकील गावंड, या दोघांवर कंटेम्प्ट आणि प्रॉसिक्युशनसाठी डायरेक्टली तुम्ही महायुती सरकारने जी गठीत केलेली SIT होती त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही आरोप करता की त्यांनी चुकीची चौकशी केली आणि सगळं खोटे ॲफिडेविट कोर्टामध्ये सादर केलं. बोगस SIT आहे, सिम्पल. अरे मला सांगा ना, 2022मध्ये SITची घोषणा झाली, त्याच्यात कोणाला नावच माहीत नाही, फक्त SITची घोषणा झाली. 2023मध्ये नावं आले. आता मर्डरचे केसचे तपास तुम्ही 3 वर्षापासून करताय ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टमध्ये. आणि तुमचं मुंबई पोलिसांचं, महाराष्ट्र पोलिसांचं असंच ॲफिडेविट होतं. सुप्रीम कोर्टानं रिजेक्ट केलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमच्याकडे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे आणि तुमच्या ॲक्सिडेंटल डेथचा रिपोर्टचा अहवाल काय आहे त्याला काही व्हॅल्यू नाही. तुम्ही म्हटलं म्हणून याच्यात मर्डर होत नाही, त्याला काही व्हॅल्यू नाही. तक्रार आली, त्याच्या फॅमिली मेंबरनं सांगितलं मर्डर झाला आहे, त्यांच्याकडे काही प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे, तुम्हाला मर्डरचा गुन्हा नोंद करावा लागेल आणि त्याची प्रोसिजर आहे. ते सुप्रीम कोर्टानं पूर्ण क्लिअर केलं की पहिले FIR नोंद होईल. FIR नोंद झाल्यानंतर फिर्यादी आणि त्याची जी विटनेस आहे त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर आरोपीला अरेस्ट करून चार्जशीट पाठवा, तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही मग क्लोजर रिपोर्ट द्या. मग न्यायालयात जाईल. हे तुमच्या घराचं होम प्रोटेक्शन चालणार नाही. मग न्यायालयात ते रिपोर्ट गेल्यावर मग न्यायालयाला वाटलं की हा अहवाल चुकीचा आहे तर न्यायालय त्या रिपोर्टच्या आधारावर डायरेक्ट अरेस्ट वॉरंट काढू शकते आदित्य ठाकरे आणि अदर्सचं. इव्हन ही पोलिसांना म्हटलं की गुन्हा होत नाही तरी कोर्ट काढू शकते, जसं आरुषी तलवारच्या केसमध्ये केलं होतं. तर हे अशी प्रोसिजर आहे. यांनी हे वेगळीच प्रोसिजर काढली. इकडे यांनी एक दबाव आहे असं वाटतं का SITच्या अधिकाऱ्यांवरती, ज्यामुळे चुकीचं ॲफिडेविट कोर्टामध्ये सादर केलं गेलं? मेन दबाव तर मला परमवीर सिंग अँड कंपनीचाच वाटतोय. परमवीर सिंग तर आता पोलीस खात्यामध्ये नाही आहे, तरी देखील आत्ता त्यांचा दबदबा आत्ताही आहे. आणि दुसरे काही पोलीस अधिकारी आहेत जे याच्यात आरोपी आहेत ते आत्ताही सिनियर पोस्टला आहेत मुंबईला. गृह खात्यावरती तुमचा आरोप आहे की जे आता पोलीस दलामध्ये नाही आहेत त्यांच्या प्रेशरखाली चुकीचं ॲफिडेविट सादर केलं गेलं किंवा त्यांच्या दबावामुळे सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. तर या संदर्भात तुम्ही गृहमंत्र्यांची काही भेट घेणार आहेत का? त्यांच्यासोबत काही पत्रव्यवहार केला आहे का? भेट घ्यायची आवश्यकता नाही. फडणवीस साहेब स्वतः समजदार आहे.
पण ही गंभीर गोष्ट आहे, कारण ग्रह खातं ते सांभाळतात आणि त्यांच्याच ग्रह खात्यामधले पण विचार करू शकतो आम्ही एकदा म्हणजे विनंती अर्ज देऊन एकदा त्यांची भेट घेऊ शकतो, अपॉइंटमेंट घेऊन. तुम्हाला असं नाही वाटलं का की जर का एखाद्या प्रकरणामध्ये जी केस तुम्ही लढवताय त्याबद्दल चुकीचं ॲफिडेव्हिट त्यांचे अधिकारी, ग्रह खात्यामधले अधिकारी चुकीची माहिती कोर्टामध्ये प्रोड्यूस करतात, त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे किंवा त्यांच्या विरोधात काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, असं तुम्हाला नाही वाटत का? आहे, चांगला मुद्दा सांगितला. हे करायला पाहिजे. म्हणजे आम्ही फक्त कोर्टाचं नाही रिअली म्हणजे आय ॲप्रिशिएट दॅट. तर आम्ही त्याच्यावर पण विचार करून आम्ही देऊ, त्यांना एक अर्ज देऊ आणि अपॉइंटमेंट घेऊ फडणवीस साहेबांची. काय नेमकी आता पुढची प्रोसेस असणार आहे, कारण हे सगळं जर का तुम्ही चुकीचं म्हणताय, पोलिसांनी चुकीची माहिती दिलेली आहे, तुमच्याकडून काय नेमकी आता पुढील कारवाई असणार आहे? ते तर आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तो म्हणजे मुद्दा की आदित्य ठाकरेने पण ॲफिडेव्हिट दिलं आहे कोर्टात. हां, नाही त्यांनी सांगितलं मला पण ऐकून घ्या. आणि त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये काय सांगितलं आहे? त्यांनी सांगितलं ॲफिडेव्हिटमध्ये की या केसमध्ये मला CBIने क्लीन चिट दिली आहे. मग ते खोटं कसं आहे? आम्ही CBIचाच रिपोर्ट आणून दिला आणि CBIनं त्यांच्या वेबसाईटवर सांगितलं आहे की आम्ही दिशा सालेंच्या केसचा कोणताही तपास केला नाही आणि आदित्य ठाकरे किंवा कोणालाही कोणतीही क्लीन चिट दिली नाही, खोटं म्हणणं आहे. एक. दुसरं त्यांनी सांगितलं की या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे या केसची आणि आदित्य ठाकरेला निर्दोष सोडला आहे म्हणे. आम्ही म्हटलं कुठे आहे ऑर्डर? हे दाखवा ना, ॲफिडेव्हिट तुम्ही देताय ना कोर्टात, कोर्टाची ऑर्डर, केस नंबर हे काहीच नाही त्याचं. मग आमचं त्यांना हाच मेसेज आहे की ते पाकिस्तान, तालिबानच्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर इकडे चालत नाही, तुम्ही तुमच्या स्वप्नात कोणते बनवले. त्यांनी तिसरा खूप इंटरेस्टिंग एक ॲफिडेव्हिटमध्ये पॉईंट लिहिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते आमदार नाहीत, मी फक्त मागे मंत्री होतो, आता सध्या मी बिझनेसमॅन आहे म्हणे. हे का लिहिलं आहे त्यांनी? कारण त्यांना असं वाटतं की आमदार लिहिलं तर मग ते आमदार खासदारांचं स्पेशल कोर्ट आहे ना, MPMLA कोर्ट, तर त्याच्यात केस गेली तर मग फास्ट ट्रॅकमध्ये जाते. मग ते रूल टाळण्याकरता त्यांनी असं ॲफिडेव्हिट दिलं. तर मग आदित्य ठाकरे आणि त्यांचे वकील दोघांना कस्टडीत घेण्याकरता त्यांच्यावर कंटेम्प्टची कारवाईचा आमचा अर्ज दाखल झाला. तो कॉल रेकॉर्डर होता हिअरिंगला. तर हे असं सगळं आहे. या सगळ्यांचं हिअरिंग आता नेक्स्ट डेटला होणार आहे आणि आम्ही काही व्हिडिओ कोर्टात त्या दिवशी देणार आहोत. म्हणजे एवढे तुमच्याकडे सबळ पुरावे आहेत की जे आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग ठरू शकतात, आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणू शकतात? आमच्या मते आरोपीला फाशीला पोहोचवण्या इतपत, म्हणजे जर आदित्य ठाकरे यांना फाशीची शिक्षा होऊ शकते इतके पुरावे आमच्या क्लायंटकडे आहेत. म्हणजे ओझाजी, परत तोच प्रश्न विचारतो, जर का तुमच्याकडे एवढे स्ट्रॉंग पुरावे आहेत की आदित्य ठाकरे यांना फासावरती तुम्ही पोहोचवू शकता, तर मग इतका वेळ का लागतो या सगळ्या प्रोसेसला आणि आधी का नाही या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या? खूप चांगला प्रश्न आहे, खूप चांगला प्रश्न आहे. पहिले तर समजू शकलो असतो की तेव्हा त्यांचीच सरकार होती, पण जेव्हा शिंदेसाहेब CM झाले आणि मग नंतर आता फडणवीस साहेब CM झाले, आत्ता हे बियॉन्ड लॉजिक आहे. त्यांनी त्वरित करायला, जर सरकारनं साथ दिली असती तर हे त्वरित झालं असतं. म्हणजे महायुती सरकारने तुम्हाला साथ दिली नाही किंवा या सगळ्या जशी गोष्टीमध्ये द्यायची तशी नाही दिली. म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या, पोलिसांनी चुकीचं ॲफिडेव्हिट कोर्टात सादर केलं, करेक्ट. एकंदरीत सरकार चुकीचं आहे म्हटलं. आता सरकार चुकीचं आहे असं नाही म्हणू शकत, त्यांची प्रोसिजर चुकली. त्यांनी ज्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा ज्या परमवीर सिंगची जी लॉबी आहे त्याच्यामुळे हा सगळा डिले होतोय, हे एवढं आहे. नाही तर खूप आधी सॉल्व्ह झालं असतं. अरे किती वेळ लागतं सरकारला यार? खोट्या केसमध्ये तर अर्णब गोस्वामीला अरेस्ट केलं होतं. इथे तर क्लिअर आहे ना सगळं, आम्ही सांगतोय ना. मागच्या सगळ्या ओझाजी, महायुती सरकारमधलेच आमदार, मंत्री आदित्य ठाकरेंवरती आरोप करतायत, बरोबर आहे. मग महायुती सरकार का तुम्हाला साथ नाही देणार? जर का काही चुकीचं घडलंय, जर का गुन्हा झालाय, तर सरकारचं कामच असं गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, सगळ्या गोष्टी करत, मग सरकारच का डिले करते, का असं वाटतं? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, पण त्यांना एकच प्रश्न विचारा. काय प्रश्न विचारा? सुप्रीम कोर्ट म्हणते की मर्डरच्या तक्रारीमध्ये FIR नोंद केल्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही. हायकोर्टानं पण तोच प्रश्न तुम्हाला विचारला होता सरकारला की तुम्ही कोणत्या प्रोव्हिजनमध्ये करताय. मग आता त्यांनीच उत्तर द्यायला पाहिजे ना, की ते सांगतायत की आम्ही तुमच्या सोबत आहोत, मग FIR नोंद का नाही करतायत? म्हणजे काय आहे की एक दाखवायची गोष्ट वेगळी आहे आणि प्रत्यक्षात ना मला वाटतं हे परमवीर सिंगची जी लॉबी आहे ना, पोलीसवाले, हे यांना मिसगाईड करत आहेत किंवा आणखीन काय आहे त्याच्याबद्दल मी काही जास्त कमेंट करू शकत नाही. मग काय असेल आता पुढची कार्यवाही? तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही कधी सादर करणार आहात कोर्टामध्ये, काय असणार आहे? आणि त्या पुराव्यामध्ये आदित्य ठाकरे हे मुख्य आरोपी आहेत हे सिद्ध होत आहे का?
आमच्याकडे पुन्हा एकदा मी रिपीट करतो, आदित्य ठाकरे यांना गुन्ह्यात दोषी ठरवून फाशीपर्यंत पोहोचवण्या इतपत पुरावे उपलब्ध आहेत. आय विटनेसपासून व्हिडिओपासून काही गोष्टी आम्ही 16 जुलैला हिअरिंगला न्यायालयात व्हिडिओ दाखवणार आहोत आणि मग मीडियाला पण काही देऊ. व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरे दिसतात. आदित्य ठाकरेला फाशीला पोहोचेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त काय असणार आहे मी आत्ता सांगू शकत नाही, कारण मग त्यांना कळेल की कोण विटनेस प्रोव्हाइड करतोय, मग त्याच्या जीवाला धोका होऊ शकतोय. बस म्हणून आम्ही देत नाही. ओके, खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन बोधाऱ्यांसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.